पाकिस्तानसोबतच्या सिंधू कराराबाबत अमित शहांच्या घरी महत्त्वाची बैठक, जलशक्तीसह वरिष्ठ मंत्री उपस्थित। सिंधू करार रद्द केल्याचं भारताने पाकिस्तानला अधिकृतपणे कळवलं। पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश। पाकिस्तानचे 18 प्रकारचे व्हिसा केले रद्द। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर केलं उद्ध्वस्त। आसिफ आणि आदिलच्या घराची झाडाझडती, संशयास्पद वस्तू सापडल्या। लष्कर-ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्लाच्या नेतृत्वात पहलगाम हल्ल्याचा कट रचला। हल्ल्यामागे पाकच्या आयएसआयचा हात। सैफुल्लाचा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबतचा फोटो समोर, माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश। सीमा भागात लष्कर आणि हवाई दलाचा सराव। घाबरलेल्या पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवलं। आधी देखील 3 ते 4 वेळा हल्ले झालेत, मग आताच धर्माची चर्चा का? पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांचा सवाल। ज्यांचे नातेवाईक मारले गेलेत त्यांनी काय सांगितलं ते ऐकून पवारांनी मत मांडावं, फडणवीस यांचा सल्ला। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींनी जम्मू काश्मीरमध्ये घेतला परिस्थितीचा आढावा। पहलगामलाही जाण्याची शक्यता, तर राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये जखमींची केली विचारपूस। सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पण बेजबाबदार विधानांवरून कडक इशारा। राहुल गांधींनी आता तरी सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं, फडणवीसांचा घणाघात। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक, पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश। दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी अटक आणि सुटका। बदलापूर एन्काउंटर प्रकरणी एसआयटीकडे कागदपत्र देण्याची सीआयडीची तयारी। आदेशांचं पालन करत नसल्याबद्दल हायकोर्टाने सीआयडीला फटकारलं। सांगलीचा पैलवान चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता। कुडाळमध्ये एकनाथ शिंदेंची घेतली भेट। शिंदेंसोबत भोजनाचाही घेतला आस्वाद। कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। एकनाथ शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणी अटक न करण्याचे आदेश, मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल रात्री 9 वाजल्यापासून आज वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार। शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल उभारणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।